सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् सद्गुरुनाथ महाराज की। वीत राग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. भगवंत सांगतात आहे खालच्या श्लोकात, नैती मामेती सोर्जुन, त्यांना पुनर्जन्म नाही आहे असं सांगितलं. मग काय करावं लागेल? ते मला येऊन मिळतात. त्यक्त्वा देहम, देहत्याग झाला की पुनर्जन्म हा नैती, पुनर्जन्म नाही आहे. मग काय आहे? ते मला येऊन मिळतं. भगवंतानी स्वतःचा जन्म दिव्य आहे, स्वतःचा कर्म दिव्य आहे हे सांगितलं असताना हेही सांगितलं की मला या दृष्टीने जो ज्ञान दृष्टीने बघेल, यो व्यक्ती तत्वतः, जो मला तत्व दृष्टीने बघेल तो मला येऊन मिळणार आहे. देह त्यागानंतर त्याला पुन्हा जन्म नाही. त्यक्त्वा देहम पुनर्जन्म हा नैती, त्याला पुन्हा पुनर्जन्म नाही. मग मला तत्वरूपाने प्रत्येकात्म स्वरूपाने जाणतो, तो मी आहे असं जो जाणतो, तो अभेदत्वाने जाणतो, तो माझेशीच येऊन मिळतो, त्याला पुन्हा जन्म नाही. भगवंताचं वचन आहे. लक्षात पाहिजे का हो आपल्याला ही कटकट? काय शब्द वापरला? यांच्या मर्जीनी जगा, तिच्या मर्जीनी जगा, त्यांच्या मर्जीनी जगा. सगळ्यांच्या मर्ज्या सांभाळता सांभाळता प्रपंचात जीवाची चिवचिंदी होते. मनुष्य पुरुष असो की स्त्री असो, चिवचिंदी होते. चिवचिंदी शब्दाचा अर्थ माहितीये का? दुसरा शब्द वापरतो, कुतरोड. कुतरोड शब्दाचा अर्थ माहितीये का? दोन कुत्रे जेव्हा एका शिकारीला पकडतात, दोन कुत्रे जेव्हा एका शिकारीला पकडतात तेव्हा ते तोंडात धरून ती शिकार फाडतात, त्याला कुतरोड म्हणतात. शिकार मेलेली नाही आहे, शिकार जिवंत आहे. तोंडाच्या भागाकडून एका कुत्र्यानी पकडलाय, मांजर सापडली समजा कुत्र्याला, तोंडाच्या भागाकडून एका कुत्र्यानी पकडली आहे, पायाच्या भागाकडून दुसऱ्या कुत्र्यानी तोंडात धरलेली आहे, आणि आता ती मांजर मरायची आहे, पण हे दोघही जण आपले दात रोवून तिला फाडायचा प्रयत्न करतात. त्याला कुतरोड असं. केवढ्या वेदनादायी आहे संसार, इतका वेदनादायी आहे. पण एवढा वेदनादायी असताना सुद्धा जर आम्हाला तो गोड वाटत असेल तर मग कोणत्या हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल? मला तर घाम फुटला कल्पनेने. मेंटल हॉस्पिटल. पुन्हा संसारच करावा असं वाटत असेल, पुन्हा हाच संसार हवा असेल, त्यात पुन्हा चॉईस, हा नको तो पाहिजे, तो नको तो पाहिजे, असं नको तसं पाहिजे, तर मग वेडा म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण ज्याला हे नको आहे त्यांनी भगवंताच्या शिकवणीनुसार जगलं पाहिजे.
भगवंत सांगतो तसं वागलं पाहिजे, तर भगवत स्वरूप होता येतं, भगवंताला जाऊन मिळता येतं. ज्याला भगवंताला जाऊन मिळायचंय त्याला मिळण्याच्या दृष्टीने तयारी करावी लागेल की नाही करावी लागेल? बघा, ज्यांना भगवंताला जाऊन मिळायचं आहे त्यांना भगवंताला मिळण्याच्या दृष्टीने तयारी करावीच लागेल, आवश्यक आहे. मेडिकलला जायचं असेल, 12वी व्हावं लागेल की नाही व्हावं लागणार? व्हावंच लागेल. पीएमटी उत्तीर्ण व्हावं लागेल की नाही व्हावे लागणार? व्हावीच लागेल. इंजिनिअरिंगला जायचं आहे, 12वी व्हावी लागेल की नाही? व्हावीच लागेल. पीएमटी व्हावं पीईटी व्हावं लागेल की नाही? व्हावंच लागेल. सीए व्हायचं आहे, 12वी व्हावं लागेल की नाही व्हावं लागणार? व्हावंच लागेल. आणि मग त्यांच्या ज्या परीक्षा असतात त्या पास कराव्या लागतात की नाही कराव्या लागणार? कराव्या लागणार. प्रयत्न करतो आवाज वाढवण्याचा. हा. ठीक तर आहे. त्यांना प्रयत्न करावाच लागेल. पण मला जर भगवंताला जाऊन मिळायचं आहे, तर भगवंताला जाऊन मिळण्याच्या मार्गामध्ये ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्या मला पार कराव्या लागतील की नाही कराव्या लागतील? आम्ही मुलाबाळांना सांगतो, काय सांगतो मुलाबाळांना? हे बरोबर अभ्यास झाला पाहिजे, पर्सेंटेज मिळालं पाहिजे बरं का, त्याच्याशिवाय पुढे काही खरं नाही. आता हे प्रवचन जर त्या मुलाबाळांनी ऐकले ना तुमच्या, तर ते मुलं बाळ म्हणतील, तुम्हाला काय म्हणतील मला माहिती नाही, पण माझं प्रवचन लिंक एका ठिकाणून जाते आणि प्रवचन दुसऱ्या ठिकाणी म्हणजे पुण्यात लागतं. यवतमाळवरून लिंकअप होतं आणि पुण्यातून ब्रॉडकास्ट होतं. त्यामुळे मुलं ऑनलाईन आहेतच माझी. ते मला नक्की म्हणतील की बाबा तुम्ही हे सांगता तर जगता का? भगवंत म्हणतो की तुम्हाला जर हे प्राप्त करून घ्यायचं आहे, मला येऊन मिळायचं आहे, तर मग मला तुम्ही तत्वरूपाने जाणलं पाहिजे. तत्वरूपाने जाणण्याच्या आड काय आहे? हा आजचा श्लोक आहे. तत्वरूपाने जाणण्याच्या आड काय येतं ह्याचं उत्तर आजच्या श्लोकात आहे. आणि त्या श्लोकाचं जर उत्तर मला बरोबर शाब्दिक नव्हे वागणुकीतून देता आलं, माझ्याबाबत बोलतोय, तुमचे मुलं कदाचित ऐकत नसतील, पण माझे दोनही मुलं आहेत. जर मी जगलो नाही तर माझ्याकडे कसे पाहतील, आदराने बघतील का हो? त्यांनी आदराने पाहिलं पाहिजे म्हणून मला जगायचं नाहीये, भगवंताशी एकरूप व्हायचंय म्हणून मला जगायचं. म्हणून आजचा श्लोक आहे प्री क्वालिफाईंग एक्झामिनेशन. खूप जण जातात ऑलिम्पिकला, क्वालिफायच नाही होत. क्वालिफाय शब्दाचा अर्थ काय होतो समजलं असेल तुम्हाला? पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्णच नाही होत. आणि ते उत्तीर्णतेची अट काय आहे भगवंताची? वीत राग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता. वीत राग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता हा बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता हा. ही अट आहे भगवंताची. काय अट आहे हो? वीत राग भय क्रोधा हा. आसक्ती गेली पाहिजे,
वीत शब्दाचा अर्थ गेलेली असा होता. वीतराग हा, वीत भया हा म्हणजे भय गेलेलं असलं पाहिजे, आणि वीत क्रोधा हा म्हणजे माझा क्रोध गेलेला असला पाहिजे. मनमया मामुपाश्रिता माझ्या आश्रयाने राहिलेला असला पाहिजे. दुसऱ्याला कसं देईल हो? कोणालाही सिटिझनशिप देणार आहे का? नाही. त्या सिटिझनशिपसाठी त्याला काही आधार लागला. काय आधार आहे? मामुपाश्रिता माझ्या आश्रयाने राहतोय का? तुम्हाला माहिती असेल, भारत सरकार स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत कितवं वर्ष आहे सगळ्यांना माहिती आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांना ठाऊक नाही, पण आपल्याला माहिती आहे. गेली 75 वर्ष काश्मीर मधल्या लोकांना विशेष पॅकेज दिलं जात. त्यांच्या मुलांना फॉरेन मध्ये शिक्षणासाठी पण विशेष पॅकेज दिलं जात. त्यांचा सगळा खर्च भारत सरकार करत असे. हजारो रुपयाचा एकेकाचा खर्च म्हणजे कोट्यावधी रुपयाचा खर्च करत असे. आणि हे अन्य देशात जाऊन भारत विघातक गोष्टी करत असते. आश्रयाने कोणाच्या राहतात आहे? भारताच्या. आणि गद्दारी कोणाशी करतात आहे? भारताशी. मी कोणाच्या आश्रयाने राहतोय? भगवंताच्या. आणि आसक्त कुठे झालेलो आहे प्रपंचात? म्हणजे बेईमानी कोणाशी करतोय? भगवंताशी. दुसऱ्याला नाव ठेवणं सोपं असतं, स्वतः तसं असेल हे पहिल्यांदा हुडकून काढणंच कठीण आहे. हुडकल्यानंतर मग निस्तनाभूत करायचं आहे, त्या दोषाला निस्तनाभूत करायचं आहे, त्या दोषाला घालवून द्यायचं आहे. वीतरागा हा, उपकारिणी रागा हा प्रीती, अशी आचार्यांनी राग शब्दाची व्याख्या केली आहे. राग शब्दाचा अर्थ आसक्ती असा होतो. प्रिय विषयांच्या भोगामध्ये माणूस आसक्त होतो, आणि मग त्याबद्दल राग म्हणजे आसक्ती निर्माण. मराठीतला राग शब्द नाही हा, परमार्थातला हा जो राग शब्द आहे ना, हा संस्कृतातला राग शब्द आहे, आणि याचा अर्थ आसक्ती असा. वीत रागा हा, जे विषय प्रिय असतात त्या विषयांबद्दल आसक्ती निर्माण होते. उदाहरणार्थ, खाण्यातला एखादा पदार्थ घ्या. पदार्थांचं नाव सांगणार नाही, कारण ऐकणाऱ्यांचा असा समज होतो की ते पदार्थ मला आवडतात. तसे पण फोन आले, तुम्ही आले की आम्ही असं असं करू. पण सांगावं तर लागेलच काही ना काही, त्याशिवाय कळणार नाही. कळण्यासाठी बोलावं लागतं, आणि ते बोलायचं म्हणजे असं समजा की मला एक गोड पदार्थ आवडतो, एक खारा पदार्थ आवडतो, एक तिखट पदार्थ आवडतो, एक आंबट पदार्थ आवडतो. आता गडबड होणार नाही. जो पदार्थ आवडतो त्याची पहिलेपासून वासना असते पूर्वजन्मापासून, म्हणून आवड आणि निवड तयार होते.
एकच वस्तू सगळ्यांना आवडायला पाहिजे की नाही? नाही. काही अगदी लहानशी मुलं असतात, खूप लहानशी, रांगते, ज्यांना बोलता येत नाही, त्यांना सुद्धा गोड दिलं तर चुकून देतात. गोड सगळ्यांना आवडतंय का, त्याचा अर्थ होत नाही. त्यांना खारी वस्तू आवडते, कुणाला गोड वस्तू आवडते, कुणाला आंबट गोड वस्तू आवडते. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे, कारण भिन्न भिन्न विषयाच्या संस्काराने त्यांनी जन्म घेतला आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या. आज आपला श्लोक पूर्ण होईल का मला शंका आहे, पण मी पूर्ण करण्याच्या मागे लागणार नाही. तुम्हाला कल्पना आहेच. पूर्वजन्माच्या वासना घेऊन त्या विषयांच्या भोगामध्ये अंतःकरण प्रवृत्त झालं असतं, जीव आसक्त झाला. जीवाला तेच आवडतं, दुसरं आवडत नाही. प्रत्येक जीवाचा एक ट्रेंड आहे, ट्रेंड. त्या ट्रेंड नुसार तो राहतो आणि ती वासना त्याची जात नसते. गोड खाण्याची वासना आहे, आंबट खाण्याची वासना आहे, गर्भ श्रीमंत होण्याची वासना आहे, आणि त्या भोगासाठी माणूस आसुसतो. त्याला राग असं म्हणतात, त्याला आसक्ती असं म्हणतात. म्हणून विषयाबद्दल आसक्त असतं मन. आपल्यावर जी व्यक्ती उपकार करते, जी व्यक्ती आपल्यासाठी झटते, जी व्यक्ती आपलं चिंतन करते, आपल्या अनुकूल वृत्तीला मदत करते, त्या प्रिय व्यक्तीकडे मन धावतं. म्हणून विषयांवर मन आसक्त असतं राग, वस्तूंवर मन आसक्त असतं राग, आणि व्यक्तींवर मन आसक्त असतं राग. त्या व्यक्तीकडे मन धावतं, त्यांनी आपल्यावर उपकार केले असतात, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असतं, त्यांनी आपल्याला पैसा अडका दिला असतो, त्यांनी आपल्याला आधार दिला असतो, त्यांनी आपल्याला मदत केली असते, त्यांनी आपल्याला साथ दिलेली असते. अशी व्यक्ती हवी हवीशी वाटते, असा विषय हवा हवासा वाटतो, आणि अशा विषय आणि व्यक्ती यांच्या चिंतनामध्ये वाढ होत जाते, त्यांचीच त्यांची आठवण येते. पुन्हा पुन्हा तेच तेच भेटावे असं वाटतं, पुन्हा पुन्हा तसं तसं घडावं असं वाटतं. आणि त्यांचं चिंतन एवढं जास्त होतं की त्याशिवाय आपण सुखाने जगू शकणार नाही असं माणसाला वाटायला. त्या व्यक्तींशिवाय आपण सुखाने जगू शकणार नाही असं वाटतं. परिणामी मन बहिर्मुख होतं, विषयासक्त होतं. याला अनुराग असं म्हणतात. त्या विषयाचं किंवा व्यक्तीचं सान्निध्य अधिकाधिक मिळवायची इच्छा निर्माण होते. याला राग असं म्हणतात, आसक्ती असं म्हणतात. ही आसक्ती जायला पाहिजे. वीतराग शब्द काय वापरलाय? 10व्या नंबरचा श्लोक आहे 4थ्या अध्यायातला. वीतराग भय क्रोधा. वीत म्हणजे गेलेला, आसक्ती गेलेली असली पाहिजे. कशाबद्दल मी आसक्त आहे? मी माझ्या व्यवसायाबद्दल आसक्त, मी माझ्या नातलगांबद्दल आसक्त आहे, मी माझ्या देहाबद्दल आसक्त.
देहामध्ये आसक्त असण्याची गरज आहे का हो? आपण आता थोडं थोडं चिंतन करूया, म्हणून म्हटलं आज श्लोक होणार नाही पूर्ण. माझ्या देहाला, माझ्या, प्रत्येकाने आपला समजलं तर फारच चांगलं, नाही तर माझा समजा. आता काय, माझ्या देहाला रोज स्वच्छ केलं पाहिजे, म्हणजे स्नान झालं पाहिजे. रोज खाऊ घातलं पाहिजे, म्हणजे भोजन दिलं पाहिजे. रोज आरोग्य संपादन राहण्यासाठी काम दिलं पाहिजे, म्हणजे काम केलं पाहिजे. काम केल्यानंतर थोडी विश्रांती दिली पाहिजे, म्हणजे विश्रांती झाली पाहिजे. आणि रात्री झोप दिली पाहिजे, किंवा दुपारी थोडी झोप दिली पाहिजे. आता एवढ्या गोष्टी केल्यानंतर करायला पाहिजे एवढ्या, देहाचं चिंतन करण्याची गरज आहे का हो? माझ्यासारखे लाडू कोणीच खात नाही बरं का. मला लाडू केला की नाही, की बस चैनच पडत नाही. याचं चिंतन करण्याची काही गरज आहे का? असं सांगत बसण्याची काही गरज आहे का? याला आसक्ती म्हणतात, याला राग असं. देहामध्ये तुम्ही असं चिंतन न करताही देहाला खाऊ घातलं, पिऊ घातलं, आराम दिला, काम दिलं, निद्रा दिली, झालं काम. त्या देहाला सांभाळलं. थोडं उदाहरण चांगलं नाही, पण देतो. घरामध्ये गडी माणूस आहे किंवा नोकर आहे, खाऊ पिऊ राहणारा नोकर आहे, 24 तास गडी म्हणतात. आता तो 24 तास राहणारा जो नोकर आहे, खातो पितो, आपल्या घरात राहतो, सगळं सगळं करतो. आपण त्याला खाऊ घालतो, कामही सांगतो, आता जरा जा बरं, आराम कर. झोपतो सुद्धा तो रात्री, सकाळी उठतो. आपण त्याचं चिंतन करतो का? त्या नोकराचं चिंतन करतो का? 1 तारखेला पगार दिला की 30 दिवस त्याचं चिंतन नाही करत, कामाच्या वेळी आठवण करतो, बस संपलं का? वाचायच्या वेळी डोळ्याची आठवण करायची, स्मरणशक्तीच्या वेळी बुद्धीची आठवण करायची, त्यावेळेला कानाची आठवण नाही करायची, तेव्हा हाताची आठवण नाही करायची. जे काम असेल त्या कामाच्याच वेळी आपण नोकराची आठवण करू की नाही? उदाहरणार्थ, गडी माणूस आहे, शेतात काम करणारा गडी माणूस आहे. पोळ्या करायच्या वेळेला त्याची आठवण करतो का आपण? कारण तो पोळ्या करतच नाही ना रोज. पोळ्या करायच्या वेळी त्याची आठवण करायची काहीच गरज नाही. मला वाचन करायचं आहे, तेव्हा मला पायाची आठवण करण्याची काय गरज? म्हणजे असं जर होत असेल की मी नाही करत, तर मग आसक्ती कमी झालेली आहे. आचार्य विनोबा भावेंना पदयात्रा करायची होती, तुम्हाला माहिती आहे त्यांनी यात्रा केली. त्यांचं पोट दुखत होत आणि अतिशय त्रास होता. सगळी मंडळी चिंतेत पडली होती की आज कसं होईल. आणि जाण्याची वेळ आली, त्यावेळेला आचार्य विनोबा भावे पटकन उठले. सगळे म्हणले तुम्हाला एवढा त्रास होतो आणि तुम्ही उठले कसे? आचार्य म्हणाले, त्रास पोटाला आहे आणि चालायचं पायाने आहे. काय उत्तर दिलं त्यांनी? किती सोपे सोपे उत्तर असतात हो सगळ्या गोष्टींची. त्रास पोटाला आहे, चालायचं पायानी आहे, यात्रा पायी आहे ना आपली, पायी यात्रा आहे. तर मग पोटाचा काय संबंध? आणि ते लागले चालायला, झप झप चालायला लागले. आसक्त नसावं, देहामध्ये आसक्त नसावं. दुसरी गोष्ट व्यवसाय, व्यवसायामध्ये आसक्त असावं. मी डॉक्टर आहे, आलेल्या पेशंटला
जे काही ज्ञान असेल त्याचा वापर करून औषध द्यायचं आहे. माझ्यासारखा डॉक्टर कोणी नाही. मी कधी दवाखान्यात गैरहजर राहत नाही. मी पेशंट कडून जास्त फी घेत नाही. या गोष्टी उघडण्याची काय गरज आहे? राहा ना रोज दवाखान्यात, 24x7, 24 तास दवाखान्यात. सांगायची काही गरज आहे का? आणि आतमध्ये हे चिंतन करण्याची काही गरज आहे? मी किती वेळ दवाखाना करतो आणि किती वेळ करत नाही याचं चिंतन करण्याची गरज आहे. मी किती मिळवतो आणि किती मिळवत नाही याचं चिंतन करण्याची गरज आहे. माझ्याकडे काय आहे आणि काय नाही याचं चिंतन करण्याची गरज आहे का? जेव्हा मी ते करतो तेव्हा मी आसक्त आहे. म्हणून व्यवसायात आसक्त नसलो तरी जेवढं मिळायचं तेवढंच मिळणार. अनासक्तीने सुद्धा चांगला व्यवसाय करतायत. काकांची प्रॅक्टिस थांबत नव्हती, एवढे लोक. समजा माझ्या प्रॅक्टिस मध्ये लोक थांबत असतील असं गृहीत धरू, काही वेळ चालू राहत असतील, काही वेळ नसतील चालू राहत. असं चिंतन केल्याने लोक वाढणार आहेत का? नाही वाढ. असं चिंतन न केल्याने लोक घटणार आहेत का? नाही घटणार आहे. मग व्यवसायाची आसक्ती ठेवून करायचं म्हणजे आसक्ती न ठेवता व्यवसाय करता येतो, एक. आसक्ती न ठेवता देह सांभाळता येतो, दोन. आता गृहिणी आहे, मुलाबाळांसाठी, नवऱ्यासाठी, सासू सासऱ्यासाठी, नणंद दीर यांच्यासाठी जे काही स्वयंपाक पाणी करायचं आहे ते करायचं आहे. आसक्त राहून स्वयंपाक केला की मग तारीफ नाही झाली की वाईट वाटतं. ते वाक्य येतात मग, मी मर मर मरते पण कुण्णा नला न कुण्णा कुण्णाला याची फिकीर नाही. काय ठसक्यात बोललं. महिला मंडळ, पुरुष काय म्हणतो, मी रक्ताचं पाणी करतो, हाडाची काढ करतो आणि यांना अजिबात किंमत नाही. बला ब. अशा उच्चारणाने काही आनंद होणार आहे? पुरुष वर्ग असो स्त्री वर्ग असो, जीव तर आहेच ना. हा जीवाने वापरलेला स्वभाव आहे आणि या स्वभावाला घालवलं पाहिजे असं भगवंताचं म्हणणं आहे. आणि याच्यासाठी स्वरूपाशी अनुसंधान साधण्याची गरज आहे. स्वरूपाचा संयोगी स्वरूपची झाला योगी. जो स्वरूपाशी संयोग पावतो तो स्वरूपच होतो, असा तो योगी आहे. या कारणे वितरागी निरंतर, याला वितराग असो. लोक काय चालू आहे, वितराग. कालपासून फोन चालू आहे. आजचा श्लोक की नाही खूपच चांगला आहे, आम्हाला सगळं कळावं बारकाईनेशी सांगा. एकदा जर विवेक जागृत झाला तर विषयांचा फोलपणा कळतो, विषयांच्या मर्यादा कळतात. विषयाचं क्षणभंगुरत्व कळतं, देहाचं आणि जगताचं क्षणभंगुरत्व कळतं. माझा देह क्षणभंगुर आहे. नलिनी दलगत जलमती तरल. कसा आहे माझा देह? आत्ता आहे, उद्या राहील का माहित नाही. नलिनी दलगत जलमती तरल. कमल पत्रावरचा जलबिंदू सारखा माझा देह आहे. हे आम्हाला वाटत नाही, नुसतं म्हणतो आम्ही. आमचं काय आहे, आज आहे उद्या नाही. हत्ती गेला शेपूट राहिलं.
लाकडं जाऊन पोचले, गोवऱ्या गेलेल्या आहेत. या सगळ्या बोलण्याच्या भाषा आहे. आतून असं नाही वाटत. आतून असं वाटतं की सगळे मरतील पण मीच राहील. इतकी आसक्ती आहे देहामध्ये. आणि जोपर्यंत हा देह फोल आहे, हा देह क्षणभंगूर आहे, हे कळत नाही, तोपर्यंत आसक्ती जात नाही. कारण देहासक्ती जिथे आहे तिथे देहाला लागणाऱ्या वस्तूमध्ये आसक्ती आहेच. आपण स्वतःच परीक्षण नाही करत. मला गोड, खारट, आंबट, तिखट का खावं असं वाटतं? शरीराला हवं आहे म्हणून. मला पैसा का जमवावा असं वाटतो? माझं कौतुक होतं म्हणून मला जमवावं. मला कीर्ती का हवीशी असते? कीर्तीने माझ्या अंतःकरणावर मोरपीस फिरवलं जातं म्हणून मला कीर्ती हवी. अमुक अमुक फलाने फलादे बिरुदावल्या लावतात, नसताना बिरुदावल्या लावतात, नसताना. जोपर्यंत विवेक जागा होत नाही तोपर्यंत राग म्हणजे आसक्ती जात नाही. आसक्ती हा भयंकर रोग आहे लागलेला. आणि संसार या समजता जाणी जे जई अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागले. हा संसार अनित्य आहे हे जर कळलं तर वैराग्य अंगी बाणावं लागत नाही. वैराग्य म्हणते बाबा मला स्वीकार. वैराग्य दवडिता मागे लाग. तुम्हाला वैराग्याशी काही करावं लागत नाही. भगवं वस्त्र घालावं लागत नाही, रुद्राक्षाच्या माळा लावाव्या लागत नाही, टिळा लावावा लागत नाही, खडाऊ घालाव्या लागत नाही. वैराग्य तुमच्या पाठीमागे लागतं. पण संसार अनित्य आहे हा निश्चय असला पाहिजे, हा विवेक असला पाहिजे. हा विवेक जर असेल तर वीत राग, तर आसक्ती घालवता येते, नाही तर नाही घालवता. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळा उपाय. कपड्याला डाग लागलाय, डाग काढूनच टाकायचा. उपाय भिन्न असतात. उदाहरण सांगतो. रस्त्याने जातोय आणि एका वाहनामुळे अंगावर पाणी उडलं रस्त्याचं. त्या पाण्यामध्ये माती असतेच, त्याचे डाग लागले. आता हे डाग काढून टाकायचे. ते कापड पाण्यामध्ये भिजवलं आणि जिथे डाग लागलाय तिथे फक्त घासलं. कापडच कापडाला घासायचं. पुन्हा पाण्यात बुडवलं की ते स्वच्छ होऊन जात. साबण लावायची गरज नाही, स्वच्छ होऊन जात. उपाय काय आहे? पाण्यामध्ये भिजवायचं, थोडा वेळ त्याला पाण्यामध्ये राहू द्यायचं, त्याला मुरणे असं म्हणतात, आणि त्यानंतर ते कापड कापडाला घासायचं. काय झालं? आता त्या कापडावर अन्नाचा डाग लागलाय. आता पाण्यामध्ये भिजवून नाही होणार. आता त्याला साबण लावावं लागणार आहे, मग घासावं लागणार. आता तिसरी गोष्ट, रंगाचा डाग लागला. आता साबण लावून नाही जाणार. आता त्याला पेट्रोल किंवा रॉकेल लावावं लागणार, मग घासावं लागणार. त्यानंतर तो जाणार आहे. म्हणजे डागच नावाची एक गोष्ट आहे की जी घालवण्यासाठी एवढे प्रकार आहेत. आता माझ्यामध्ये जर आसक्ती येऊन चिटकली असेल तर ती घालवण्याच्या विविध तऱ्हा आहेत. त्या तऱ्हा विवेकाने शोधाव्या लागतील. मग आता देहासक्ती जर मी घालवली तरच माझं सगळं जाणार आहे. म्हणून हा संसार नाशिवंत आहे, हा एक विचार. हा देह नाशिवंत आहे, हा दुसरा विचार. आणि देह हा संसाराचाच हिस्सा आहे,
म्हणून संसारी या समजता जाणीजे जै अनित्यता. घालवण्या पाहिजे. जर आसक्ती असेल, जर चिटकली असेल ती आसक्ती, मग चिंता लागते हो. त्यातून भय निर्माण, चिंता आणि भय त्यातून निर्माण होतो आसक्ती जास्त झाल्यामुळे. स्वरूपाकार जर बुद्धी झाली तर सगळ्या उपाध्या तुटतात, आणि स्वरूपाकार न होता जर ती देहाकार झाली, उपाधिकार झाली, तर भय निर्माण. माणूस भयभीत होतो. मुलगा यायला वेळ लागला. पुण्यामध्ये ट्रॅफिक खूप असतो. हायवेवर लोक वाटेल तशा गाड्या चालवतात. काय झालं असेल? सुरू झालं. आता याला पाणी सुद्धा प्यायला उसंत नाहीये, कारण आता विचारांनी घेरला गेलाय, भयाने पछाडल्या गेलाय. आसक्त माणूस हा भयभीत असतो. महिला वर्ग दागिन्यानिशी जेव्हा बाहेर जातात तेव्हा त्यांना भीती वाटते. अरे बा, एवढे दागिने आहेत. मग भय जाता जातच नाही का? भय का बरं आहे? देह आहे तर मी आहे असं वाटतं, देह गेला तर मी जाईन असं वाटतं. देह आहे तर मी आहे असं वाटतं, देह गेला तर मी जाईन असं वाटतं. पैसा आहे तर आहे असं वाटतं, पैसा गेला तर मी संपलो असं वाटतं. म्हणून पैसा जपावासा वाटतो, जपून ठेवला की कोणी हिसकावून घेईल याचं भीती असते. देह गेला तर कोणी माझं सगळं संपलं असं वाटतं, म्हणून महागातलं महाग डॉक्टर आणा, जास्तीत जास्त पैसे खर्च करा, किती खर्च लागला तरी चालो, पण मी वाचलो पाहिजे. मी कोण आहे? देह आहे असं वाटतं. म्हणून असं वाटतं. भय का बरं वाटतंय? मी देह आहे आणि देह सटकून जाईल हातचा असं वाटतं, सुटून जाईल असं वाटतं, पैसा हातातून निघून जाईल असं. कीर्ती गेली तर माझी किंमत गेली असं वाटतं. म्हणून कीर्ती जपून ठेवावीशी वाटते. आणि मग काही कारणाने जर अपकीर्ती व्हायची वेळ आली तर तो माणूस अतिशय खिन्न होऊन जातो. भय असतं कीर्ती जाता कामा नये, देह जाता कामा नये, पैसा जाता कामा नये. आपल्यावर प्रेम करणारी आवडीची माणसं नसतील तर आपलं कसं होईल असं वाटतं. आसक्त आहे म्हणून ती माणसंही जाता कामा नये. मग मी माझाही निर्वाह करतो आणि इतकं कमावतो की त्यांचा सुद्धा निर्वाह नीट झाला पाहिजे. तेव्हा तुला काही कमी पडू देणार नाही. तू चिंता करू नकोस. दागिना हवाय का? मी तो घेऊन देतो. साडी हवी आहे का? मी ते घेऊन देतो. पण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तुला शिक्षण हवंय का? बाळा, मी तुझं शिक्षण करून देतो, पण तू काळजी नको करू. मी थोडं कर्ज काढीन, ते कर्ज फेडीन, पण तू शिक, मोठा हो, पण माझ्या जवळ राहा. नाही तर मला तुझ्या जवळ घेऊन राहा. नाही तर माझं कसं होईल? होय. द्वितीयाद्वयी भयम भवती. भय हे नेहमी दोन असताना असतं. अद्वयामध्ये कधीच भय नसतं. साधू वस्तू अद्वय, तेथे कैसे वाटेल भय? परब्रह्म ते निर्भय. परब्रह्म निर्भय आहे. साधू जर अद्वय आहे त्याला भय कसं वाटणार आहे? या कारणे भयातीत साधू, निर्भय निवांत, सकळ असं मांडेल अंत, साधू अनंत रूपी. त्याला भय वाटण्याचं कारणच नाही. काय नेशील? अलेक्झांडरच्या मागे 4 साधू लागले होते.
म्हणजे तू काय करणार आहेस? तुझ्या तलवारीने आम्हाला शिरच्छेद करून टाकशील, तुझ्या भाल्याने आमचं शरीर फाडून टाकशील, याच्यापेक्षा जास्त तू काय करणार? त्यावेळेला तो म्हणाला होता त्याच्या मंत्र्याला की हे लोक एका क्षणात मी मारून टाकू शकतो, तरी माझ्या हत्तीच्या भोवती का फिरतात? तो म्हणला, सम्राट, भारतीय साधूंच्या मागे लागू नका. तुम्ही काय याचे कारण शोधाल तर तुम्ही कमावलेली सगळी संपत्ती तुम्हाला तुच्छ वाटेल, पुढची आक्रमण करण्याची इच्छाच होणार नाही, तुम्हाला संन्यास घ्यावासा वाटेल, सगळं त्याग करावासा वाटेल. ही ताकद आहे या साधूंमध्ये, आणि यांनी देहाचा पण त्याग केलेला आहे. जिवंतपणी जिवंतपणी देहासक्ती घालवलेली आहे, त्यामुळे ते निर्भय झाले. ज्याचा देवावर विश्वास नसतो तो भयभीत असतो. ज्याचा क्षणभंगूर देहावर विश्वास असतो, देहावर, तो भयभीत असतो. ज्याचा देवावर विश्वास नसतो तो भयभीत असतो. ज्याचा देहावर मी करून घेईन, देहावर विश्वास असतो, तोही भयभीत असतो. म्हणून देवानी निर्माण केलेली प्रारब्धाच्या व्यवस्थेवर ज्याचा विश्वास असतो तो निर्भय असतो. लक्षात ठेवा. प्रारब्ध नावाची शास्त्र संकल्पना भगवंतांनी निर्मित केली आहे, आणि त्याच्यावर माझा आतून विश्वास पाहिजे, बाहेरून दाखवणं नाही. हो ठेविली अनंत, अरे नुसतं म्हणून नाही होत. तू आनंदी आहेस का? त्वमेव केवलम करतासी, घर झालं की करतासी, धरतासी, सांभाळ व्यवस्थित झाला तर धरतासी, आणि हरतासीची वेळ आली की चेहरा, कपाळावर आठ्या, रडकेपणा, दोघांमधला एक जाणार आहे की नाही जाणार आहे? हो, मग आम्हाला चालणार आहे का? चालणार नसेल तरी एक नेणारच आहे, आणि तो कोण असेल हे शेवटपर्यंत कोणालाच माहित नसतं. आपल्या आवडीची वस्तू टिकून राहिली पाहिजे, ती संपून जाईल म्हणून भय असत. आणि त्याच्या आड येणारे जे कोणी असतील, जे माझ्या आवडीच्या वस्तूच्या आड येतात, त्याच्या प्रतिबंध निर्माण करतात, म्हणून मग मला संताप येतो, त्याला क्रोध म्हणतात. म्हणून वीत राग भय, आता क्रोधा. क्रोध हे उपलक्षण आहे. मत्सर, द्वेष, तिरस्कार, अहंकार सगळे आले याच्यामध्ये. प्रत्येक शब्द भगवंताला वापरण्याची गरज नाही. वीज गेली याचा अर्थ पंखा गेला, याचा अर्थ फ्रीज गेला, याचा अर्थ मायक्रोवेव्ह गेला, याचा अर्थ हीटर गेला. वीज गेली म्हणजे या गोष्टी गेल्या आहेत हे समजून जायचं उपलक्षण आहे. म्हणून आपण, क्रोध हा दुर्गुणांचं उपलक्षण आहे हे लक्षात घ्यायचं. क्रोधामध्ये इतर सगळे दुर्गुण अनुस्यूत आहेत. आपल्या मनाच्या कल्पना, आपल्या आवडीचा विषय जो आपण कल्पित केलेला असतो, त्या विषय आपल्या हातचा सुटायची वेळ आली की क्रोध येतो. बा, क्रोध केव्हा येतो माणसाला? आपल्याला जे हवंय ते मिळेल असं झालं की क्रोध येतो. म्हणून वीत क्रोधा, वीत राग, वीत भया, वीत क्रोधा. जर समजा भगवद्गीता तुमच्या समोर असेल, मंदाताईंचा ऐकत असाल, तर हा एक शब्द आहे, वीत राग भय क्रोधा. एक शब्द आहे. एक शब्द आहे, वीत राग भय क्रोधा.
नंतर दुसरा शब्द आहे मनमया, आणि मग तिसरा शब्द आहे मामुपाश्रिता. म्हणून गीता म्हणत असताना सुद्धा नीट लक्ष दिलं पाहिजे की काय आहे. आता वीत शब्द या एक शब्दालाच लागून आहे. म्हणून वीत रागहा, वीत भयाहा आणि वीत क्रोधाहा. अनुकूल वृत्तीला जेव्हा विरोध होतो, विषय किंवा व्यक्ती त्यांना अडथळे निर्माण करते की क्रोध येतो, दुःख निर्माण होतं, दुःख दिलं जातं. अनुकूल विषयाच्या आळंगा केला की दुःख होतं, यातना होतात, संकट निर्माण करतात आणि मनुष्य क्षुब्ध होतो, संतप्त होतो, पेटतो. अंतःकरण तप्त असतं. दाह, दाह कशाला म्हणतात? दाह शब्दाचा अर्थ चटके असा होतो. विस्तवाला हात लावायची गरज नाही, त्याच्या जवळ गेला तरी पण उष्णता सुरू होऊन जाते, चटके लागणं सुरू होतं. क्रोधी माणसाच्या जवळ जरी गेलो तरी आपल्याला त्रास होतो. अरे काय झालं, तुम्हाला काय अक्कल आहे मला प्रश्न विचारायला आले? अरे तू का संतापला हे विचारण्यासाठी आलो, तुझ्या जवळ यायच्या आधीच तू मला उडवून लावलास. तुम्हाला काय अक्कल आहे? तुम्ही काय माझा प्रश्न सोडवायला चालले? अरे पण झालं काय हे तर सांग. काय सांगणार? ज्याच्याबद्दल मी सांगणार तुम्ही त्याच्याच बाजूने बोलणार आहात. झाला, चिडणं सुरू झालंय, याचा संताप व्यक्त होणं सुरू झालाय. म्हणून अग्नीला स्पर्श केला म्हणजे चटका बसतो असं नव्हे, अग्नीच्या दूर सुद्धा चटकाच असतो. अग्नीची उष्णता सुद्धा भाजून काढते. अगदी त्या अग्नीच्या मध्ये, त्या ज्वाळाच्या मध्येच गेलं पाहिजे अशातला काही भाग नाही. तसा क्रोध माणसाला जाळून टाकतो. क्रोधाने पेटलेला काय वाक्प्रयोग आहे, भडकलेला, संतापलेला. तो काय माणूस आहे? तो ज्वालामुखी आहे. काय शब्द प्रयोग आहे हे! सगळे शब्द प्रयोग वस्तुस्थिती आहे, तरी आम्ही क्रोध सोडत नाही. म्हणून जे क्रोधरहित तेची जाणावे साधू संत. साधू कोणाला म्हणायचं? कुणाला म्हणायचं? का परित्राणाय साधूनाम पाहिलंय ना आपण. सर्वत्र स्वरूपाकारता ज्याच्या अंतःकरणात स्थिर आहे तो साधू आहे. स्वरूपाकार वृत्ती ज्याच्या जवळ आहे तो साधू आहे. हो, बाकीचे साधू कसे असतील? सदा स्वरूपानंदनुसंधान हे ती साधूचे मुख्य लक्षण. अस्ति ब्रह्मेति चेद वेद संत मेनम ततो विदुरिती साधुरेव समंतव्य. क्रोध रहित असतो म्हणून त्याला संत किंवा साधू म्हणतात. नाशिवंत पदार्थाची आसक्ती जो सांडवतो तोच क्रोधरहित होऊ शकतो, बाकीचे नाही होऊ शकत. साधू स्वरूप निर्विकार, तेथे कैसा तिरस्कार. आपुला आपण मत्सर कोणावरी करावा. वेदांत सांगतात आहे समर्थ. मी सांगितलंच, क्रोध हे उपलक्षण आहे, म्हणजे तिरस्कार आला, मत्सर आला. साधू स्वरूप निर्विकार. साधू कोण आहे? निर्विकार आत्मा आहे. मग तेथे कैसा तिरस्कार. पुन्हा पुढे वेदांत आहे, आपुला आपण मत्सर कोणावरी करावा. मत्सर करायला दुसरा लागेल ना हो. इथे दुसराच नाही, सगळं आत्माच आहे, तो मत्सर कसा करा. जेथे नाही दुसरा परी, क्रोध यावा कोणावरी. क्रोध कसा घालवायचा याचे हे सगळे रस्ते आहेत बरं का. वीत रागा, नाही तर नुसतं क्रोधावर बोलून नाही मी. वीत शब्द बोलतोय, क्रोध कसा घालवायचा.
दुसरा दिसताच कामा नये. सगळ्यांमध्ये जर आत्मा पाहिला तर क्रोध कशाला दिसेल. देखे अग्नी विझोनी जाये, मग जे राखोंडी केवचू होय. अग्नीची राख झाली, राख थंडगार झाली आणि थंडगार राखेला कापसामध्ये ठेवलं आणि लपेटून घेतलं. सगळीकडून तिला कापसाने गुंडाळून घेतलं, तरी त्या कापसाला इजा होत नाही. म्हणजे तो कापूस जळत नाही हो. याला न्यून म्हणतात. काय म्हणतात? आम्हाला असे शब्द आवडतच नाही. आम्ही विसरतो. हे शब्द समजावून सांगावे लागतात. संतापणं, भडकणं, ज्वालामुखी, किंचाळणं, ओरडणं, ओरबडणं, बोचकारणं, सगळे शब्द मुखोद्गत आहेत, अनुभवजन्य शब्द आहेत. निवणं हा शब्द अनुभवजन्य नाही आहे. आम्ही कधी निवतच नाही. सदा न कदा जर आम्ही पेट्रोल पंपच बनवून राहिलो तर मग तिथे मोबाईल सुद्धा लावू नका म्हणून सांगायची वेळ येते. त्यांना सांगाल तर गडबड होईल बरं. त्यांच्यापासून लपून ठेवा बरं. का? ते भडकतात. अग्नी अग्नी न राहता राख होते, लक्षात ठेवा. म्हणून जर मी निवलो तर जीव जीव न राहता ब्रह्म होतो. पण निवणं कशाला म्हणतात? जीवा ब्रह्मत्व आहे, संकल्प लोटे. कामनेचा निवारा. कामना निवली पाहिजे. अग्नी जसा विझून जातो ती कामना निवली, नाश पावते. काम क्रोध लोभ नाते तृष्णा विषया याचा गुण तया विठोबा. कसं नाश पाविल हो. याचा गुण तया विठोबा. विठ्ठलांच्या गुणांचा चिंतन जर केलं तर काम आणि क्रोध भय निघून जात. माझी जबाबदारी आहे हो. एक तर अखंड नामचिंतनामध्ये असा, नाही तर आत्मचिंतनामध्ये असा. क्रोध येतच नाही हो. सगळेच आत्मा आहे हे जर लक्षात आलं तर चिडेल कोणावर? आम्हाला उपाय करायचे नाही. आम्ही की नाही नाममार्गी. अरे मग नाममार्गी अस की ध्यानमार्गी अस की ज्ञानमार्गी अस, कोणत्याही मार्गाचा अस, आसक्ती गेली पाहिजे, भय गेलं पाहिजे, क्रोध गेला पाहिजे, मत्सर गेला पाहिजे, अहंकार गेला पाहिजे, कामना गेली पाहिजे. गेली पाहिजे की नाही गेली पाहिजे? आमचं की नाही आम्हाला ज्ञान नको. आणि नको ना ज्ञान, बाबा नाम कर. काम क्रोध लोभ नासे तृष्णा माया गाथा गुण तया विठोबाचे. विठ्ठलाच्या नावाने जाताय नाही. नको ज्ञानाचा विचार करू. पण असं नाम घे की हे गेलं पाहिजे. हे गेलं नाही ना, आम्ही फक्त नामवाले असं म्हटलं तर चालेल का? खूप जणांना पाहतो आमचं की नाही ते ज्ञान बिन नको इतकं वावडं असल्यासारखं बोलतात. आम्ही नामवाले, आम्ही ध्यानवाले, आम्ही ज्ञानवाले, ज्ञानमार्गी. अरे कोणताही मार्ग असू दे, या गोष्टी तर गेल्याच पाहिजेत की नाही? ब्रह्मचैतन्य सांगतात की तुम्ही कुठल्याही वाटेने या, शेवटी पंढरपुरात जर यायचं असेल तर पांडुरंगाच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी त्या दारामधून जावं लागेल ना, गर्भगृहाच्या. तोपर्यंत नाही ना कोणत्याही गावाने ये ना. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ईशान्य अग्नेय नैऋत्य वायव्य, वर आणि खाली दश दिशा झाल्या. जावं गाभाऱ्यातून लागेल तेव्हा पांडुरंग दिसणार आहे ना. मग नामाच्या मार्गाने ये, ध्यानाच्या मार्गाने ये, ज्ञानाच्या मार्गाने ये की योगाच्या मार्गाने ये. तुझा क्रोध गेलाच पाहिजे, तुझा काम संपलाच पाहिजे, तुझं भय हरवलंच पाहिजे.
मार्गाचं काय घेऊन बसताय? कोणताही मार्ग असू द्या ना, मार्गाने बिघडत नाही. भगवत रूप होणं महत्वाचं आहे की नाही? एकनिष्ठ श्रद्धा, अनन्य भक्ती, निष्कामता, दीर्घकाळ परमेश्वराचं भजन, अखंड सेवा, यांनी हळूहळू 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 रागद्वेषांचा प्रभाव कमी होतो. ईश्वर चिंतनात तन्मयता निर्माण होते, एकाग्रता, आवड, छंद लागला पाहिजे ना हो. माझ्या मना लागो छंद गोविंद, छंद गोविंद, नित्य गोविंद. नाथ महाराजांचं भजन आहे. छंद शब्दाचा अर्थ वेड असा होतो. मला नामाचं वेड लागलं पाहिजे, मला चिंतनाचं वेड लागलं पाहिजे, मला ध्यानाचं वेड लागलं. चालता बोलता उठता बसता, पण आम्ही सगळा समास म्हणून काढणार. प्रातःकाळी सायंकाळी उठता बसता जाता येता उत्कट भाग्यश्री भोगिता, परंतु नाम विसरू नये. विसरू नये म्हणायचं, विसरायचं. वीत घालवलं पाहिजे हो, हुसकावून दिलं पाहिजे, काढून टाकलं पाहिजे, संपावून टाकलं पाहिजे. क्वालिफाईंग एक्झामिनेशन आहे, लक्षात ठेवा. वीत राग, आसक्ती गेली पाहिजे. वीत भय, भय गेलं पाहिजे. वीत क्रोध, संताप गेला पाहिजे. मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. या गोष्टी आपण उद्या सकाळला बघूया. या गोष्टी घालवायचा आज प्रयत्न करू का आपण? हळूहळू जाणार आहेत तरी प्रयत्न तर करावाच लागेल ना. प्रयत्न केल्याशिवाय तर जाणार नाही आहे. मग आता मला एकदम राग घालवता येईल का? नाही घालवता येणार. मला आसक्ती घालवावी, मला कामाला संपवावी लागेल. किती घाई झाली असते बघा. एवढी कामना आहे, विषय संपावा याच्यासाठी सुद्धा लगेच व्हिडिओ सुरू होतात, लगेच आवाज सुरू होतात. कोणी असा विचार करत नाही की आपला काय विषय सुरू. माझा राग गेला पाहिजे की नाही, त्याच्यासाठी माझी कामना गेली पाहिजे. कामना गेली तर भय जातं, कामना गेली तर क्रोध जातो, नाही तर नाही जात. म्हणजे पहिल्यांदा मला निकाम व्हावं लागणार आहे. पहिल्यांदा मला निकाम व्हावं लागेल. म्हणून माझ्या कामना कुठे कुठे आहेत या महिला हुडकून काढाव्या आणि त्यांना हुसकून लावावं लागेल. आपल्या कामना जर आपण हुडकायला लागलो तर आपल्याला मार्ग मिळाल्याशिवाय. आज शोध मोहिमेला सुरुवात करूया की कशापासून माझा अडताय, कशामध्ये मी गुंतलो आहे. जिथे क्रोध आला तिथे काम आहेच. म्हणजे ज्या ठिकाणी क्रोध आला, का क्रोध आला हे शोधायचं, स्वतःचं चिंतन करायचं. याला आत्मपरीक्षण असतं. आत्मपरीक्षणाशिवाय कुठल्याही मार्गाचा साधक सुधरत नाही. प्रवचनकार आहे म्हणजे त्याला जमलाय असं त्याचा बिलकुल अर्थ नाही. त्याला जमलं असेल त्याच जमलं काम. आपण सगळेजण श्री गुरु कृपेने प्रयत्नाला लागू. यश आल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर काकांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी.